जरा विचार करा, जगातील 2 सर्वात मोठ्या अणुशक्तींमध्ये असलेलं शेवटचं सुरक्षा कवच तुटलं आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की याचा आपल्या सर्वांसाठी नेमका अर्थ काय आहे. 5 फेब्रुवारी 2026 ही एक अशी तारीख आहे ज्या दिवशी अणुयुद्धाला रोखणारा शेवटचा मोठा करार इतिहासात जमा झाला. म्हणजे ही फक्त एक तारीख नाही, तर एका नव्या आणि जास्त धोकादायक युगाची ही सुरुवात आहे. चला तर मग आपण या परिस्थितीपर्यंत नेमके कसे पोहोचलो आणि आता पुढे काय होऊ शकतं हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. पण पहिला प्रश्न हा की हा न्यू स्टार्ट करार नक्की होता तरी काय आणि तो इतका महत्त्वाचा का मानला जातो? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधू. खरं तर हा करार म्हणजे फक्त काही नियम नव्हते, तर ती एक प्रकारची ढाल होती जी गेल्या दशकभरात जगाला अणुयुद्धाच्या धोक्यापासून वाचवत होती. बघूया ही ढाल नक्की कशी काम करत होती. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर न्यू स्टार्ट करारानुसार अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी त्यांची सर्वात विनाशकारी अणुवस्त्र एका मर्यादेत ठेवण्याचं वचन दिलं होतं. या करारातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आकडा होता 1550. याचा अर्थ दोन्ही देश फक्त 1550 तैनात अणुबॉम्ब ठेवू शकत होते. म्हणजे अमर्याद शस्त्र स्पर्धेला या एका आकड्याने मोठा ब्रेक लावला होता. आणि फक्त अणुबॉम्बच नाही तर ते वाहून नेणारी क्षेपणास्त्र आणि बॉम्बर्स यावरही मर्यादा होती. दोन्ही देश जास्तीत जास्त 700 अशा प्रणाली तैनात ठेवू शकत होते. म्हणजे बॉम्बच नाही तर ते दागण्याच्या क्षमतेवरही नियंत्रण होतं. आता तुम्ही विचार करत असाल की हा फक्त 2 देशांमधला करार होता, मग जगाला एवढं काय त्याचं? तर मुद्दा हा आहे की जगातली तब्बल 87% अण्वस्त्र फक्त याच 2 देशांकडे आहेत. त्यामुळे जेव्हा ते काही ठरवतात तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं असतं. पण हा करार केवळ आकड्यांचा खेळ नव्हता, तो होता विश्वासाचा. दोन्ही देश एकमेकांच्या शस्त्रसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी करू शकत होते. यामुळे कोणीही लपून छुपून शस्त्र वाढवत नाहीये याची खात्री व्हायची. मग प्रश्न पडतो की इतका महत्त्वाचा करार अचानक कोसळला कसा? यामागची कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला काही वर्ष मागे जावं लागेल. या सगळ्याची सुरुवात झाली 2020 मध्ये. कोविड महामारीमुळे तपासणी थांबली, ही पहिली ठिणगी होती. पुढे युक्रेन युद्धामुळे तणाव इतका वाढला की 2023 मध्ये अमेरिकेनं रशियावर कराराचं पालन न केल्याचा आरोप केला. त्याला उत्तर म्हणून रशियाने थेट करारातून आपला सहभागच काढून घेतला आणि अखेर 5 फेब्रुवारी 2026ला ही शेवटची सुरक्षा रेषा कायमची तुटून गेली. खरं तर जेव्हा तपासणीच थांबली तेव्हा या कराराचा आत्माच संपला होता. कारण एकमेकांवर नजर ठेवण्याची सोयच नसेल तर विश्वासाचा पायाच कोसळतो. तर आता सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न, यापुढे काय? जग एका नव्या अनियंत्रित शस्त्रास्त्र स्पर्धेच्या उंबरठ्यावर उभा आहे का? आणि याचे परिणाम किती भयंकर असू शकतात? अणुबॉम्ब निर्मूलनासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आयकॅन हिचा इशारा अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात की हा करार संपल्यामुळे अणुबॉम्ब वापराचा धोका वाढेल, कारण आता शस्त्र स्पर्धेला कोणतीही सीमा उरलेली नाही. आणि यातली एक गंमत म्हणजे न्यू स्टार्ट करार फक्त तैनात केलेल्या शस्त्रांवर मर्यादा घालत होता. दोन्ही देशांकडे मिळून हजारो अणुवस्त्र अशी आहेत जी या कराराच्या कक्षेत कधीच नव्हती. आणि आता त्या तैनात शस्त्रांवरही कोणतंही बंधन उरलेलं नाहीये. मग आता प्रश्न पडतो की जगात अणुबॉम्ब नियंत्रणासाठी कोणते नियम किंवा कायदे शिल्लक आहेत की नाही? चला या शेवटच्या भागात पाहूया की या नव्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काय पर्याय उरले आहेत आणि जग यावर कशी प्रतिक्रिया देत आहे. सुदैवाने अजूनही काही आशा आहे. एक आहे NPT, जो अणुवस्त्रांचा प्रसार रोखतो, आणि दुसरा एक नवा करार आहे TPNW, जो अणुबॉम्बला पूर्णपणे बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याला अनेक देशांचा पाठिंबा आहे. TPNW कराराचा संदेश खूप स्पष्ट आहे. तो सांगतो की नवीन शस्त्रास्त्र स्पर्धा ही जगातील बहुतांश देशांमध्ये आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. हा एक मोठा नैतिक आणि कायदेशीर दबाव निर्माण करतो. मग आता पुढे काय करता येईल? एकतर अस्तित्वात असलेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करणे, आंतरराष्ट्रीय दबाव वाढवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलावर येऊन संवाद सुरू करणे. पण शेवटी एक प्रश्न तसाच उरतो. दशकांपासून जगाला अणुयुद्धाच्या छायेपासून दूर ठेवणारी सुरक्षा कवच आता निखळून पडली आहेत. अशा परिस्थितीत या पुढच्या संभाव्य शस्त्रस्पर्धेला रोखणार तरी कोण?